प्रेज द लॉर्ड, परमेश्वराची स्तुती हो. प्रियांनो, नमस्ते सभी को. आणि ऐका ना, माझं काय झालं आहे की म्हणजे मी मराठी आहे तर मला हिंदी जरा जास्त जमत नाही पटापट, त्यामुळे तुम्हाला असं बोरिंग वाटेल. जसं बोलायला गेलं की अडखळत अडखळत आहे ना, काही लोक नाही का मतलब मतलब असं करत करत बोलतात तर बोरिंग वाटतं जरा, आहे की नाही. आणि फाडफाड बोलणारे लोक असं वाटतं अरे बापरे, मोकळा झालो मी लवकर किंवा मोकळी झाली मी लवकर याच्यामधून, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे प्रियांनो, टाईम न गमवता मेन विषयावर येते मी, मेन मुद्द्यावर, की मला काय सांगायचं तुम्हाला. प्रियांनो, आज मी सकाळी सकाळी कामं आहेत बाकी ते सोडून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. फोनविषयी, माझ्या फोनचा प्रवास मी सांगितलेला आहे. प्रियांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे की आज एवढं जरी शिकलात ना तुम्ही, माझ्या बघणाऱ्या बहिणी किंवा भाऊ किंवा छोटे मुलं कोणीही बघत असतील, सगळ्यांच्या उपयोगाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद करताना, तेव्हा तुमच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी वाट बघतात. लक्षात ठेवा, लिहून घ्या आपल्या पर्सनल डायरीमध्ये. ओके, एखाद्या पानावर लिहिलं तरी चालेल, प्रत्येकाकडे काही डायऱ्याच नसतात, बरोबर आहे की नाही. तर मला काय सांगायचं आहे, आपण छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा आनंद करायला शिकतो ना, आपल्यासाठी मोठी गोष्ट येते बघा. नवरीने एवढंसा गजरा आणला ना, त्याच्यासाठी आभार माना. अहो किती छान आहे, अहो किती छान सुगंध त्याचा, अहो किती छान वाटतं आहे, अहो मला खूप खुशी झाली. जेव्हा तुम्ही खुशी करणार ना, तेव्हा नवरा डबल तुमच्यासाठी काहीतरी दुसरी मोठी गोष्ट विचार करणार की माझ्या बायकोला एवढ्याशा गोष्टीने खुशी झाली, तर मी उद्या तिच्यासाठी खूप काहीतरी दुसरं गिफ्ट नेतो, बरोबर आहे की नाही. मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, कानाने ऐकलं आहे. प्रियांनो, कसं बोलताना माहिती आहे, मला तर ॲनिव्हर्सरीला ना हमेशा ते साडी आणतात आणि काठापदराचीच आणतात. मला तर बिलकुलच आवडत नाही. मी तर त्यांना बोलले तुम्ही आणत जाऊ नका बरं, नाही तर ते वापस करून या रिटर्नमध्ये. मला ती साडी नाही आवडत. काय ते गावंढळ साडी काठापदराची हमेशा